ओम साईराम. आज आपण साई सच्चरित्रातील अध्याय 4 चे वाचन करणार आहोत. साई नामे जीवन फुलते, सच्चरित्र वाचन सुख देते. डोळ्यामध्ये ओथंबे श्रद्धा, साई पायी मिळते शांती सदा. ज्ञान भक्ती प्रेमाचा प्रवाह, साई कृपेने मिटे सर्व दाह. चला तर आता आपण अध्याय 4 चे वाचन करण्यास सुरुवात करूया. ओम साईराम. अध्याय 4. साई समर्थ अवतरण. समर्थ साईंचे पृथ्वीवर मनुष्य रूपाने जन्मास येणे. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना माझा नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. मागच्या पहिल्या व दुसऱ्या अध्यायात मंगलाचरण व ग्रंथ प्रयोजन सांगितले आणि अधिकारी व अनुबंध यांचे यथास्थित स्पष्टीकरण झाले. आता या संतांचे या पृथ्वीवर जन्मास येणे कशासाठी असते आणि असे हे कोणते कठीण कार्य असते की ज्यामुळे त्यांना या भूलोकी मनुष्य रूपाने यावे लागते ते ऐका. श्रोते महाराज, मी तुमच्या पायांच्या धुळीचा एक कण आहे. मला तुमच्याकडे लक्ष देऊन ऐकण्याची, कृपा मागण्याची लाज नाही. संत चरित्र आधीच गोड असते, त्याहून हे तर साई कथांचे अमृत. साईंच्या अन्य भक्तांनी ते पिऊन आनंदयुक्त व्हावे. जेव्हा ब्राह्मण शास्त्रांनी आश्रम व वर्णाप्रमाणे घालून दिलेल्या आचार व्यवहारासंबंधी नियम पाळण्यात हलगर्जीपणा करतात, शूद्र जातीचे लोक ब्राह्मण होऊ पाहतात आणि धर्माचार्याचा अपमान करून त्यांना शिक्षाही करू पाहतात. धर्मशास्त्रांचे वाचन वचन कोणी मानत नाही. घरोघरी सर्वच विद्वान समजतात. एकावर दुसऱ्याची ताण असते आणि कोणी कोणाचे ऐकत नाही. उपयोगात आणण्यास योग्य की अयोग्य, खाण्यास योग्य की अयोग्य इत्यादी आचार विचारांकडे अगदी दुर्लक्ष करून ब्राह्मण सगळ्यांसमोर मद्य व मांस उघड उघड सेवन करतात आणि धर्माचे पांघरून घेऊन आतून अत्याचार करतात की ज्यामुळे पंथामध्ये द्वेष माजतात आणि लोक प्रासाने कंटाळतात. ब्राह्मण संध्या स्नान करण्याला कंटाळतात, कर्मठ अनुष्ठानाला कंटाळतात आणि योगी जप तप व ध्यान करण्याला कंटाळतात. अशा वेळी संत मग पृथ्वीवर जन्म घेतात. लोक जेव्हा धन, मानपान, पुत्र व स्त्री यांना सर्व सुखाचे स्थान मानून परमार्थाच्या विचाराकडे पाठ फिरवतात तेव्हा संत अवतार घेतात. धर्माला ग्लानी आल्यामुळे जेव्हा लोक शाश्वत कल्याणाला मुक्तात तेव्हा धर्म जागृती करण्याला संत देहधारण करतात. लोक जेव्हा दीर्घ आयुष्य व जन्मभर निरोगी स्थिती व ऐश्वर गमावतात, केवळ पोट भरणे व विषय सुख भोगणे यातच आनंद मानून याकडेच लक्ष देणारे बनवून नीतिभ्रष्ट होतात आणि आपला उद्धार करून घेण्याला सर्व प्रकारे चुकतात. तेव्हा मग संत अवतार घेतात. वर्ण व आश्रम यांच्या नियमांचे रक्षण होण्यासाठी, अधर्माचा संपूर्ण नाश करण्यासाठी, दीन व दुबळ्यांचे संरक्षण करण्यासाठी संतांचे या पृथ्वीवर जन्म घेणे असते. संत मूळचेच फक्त असतात आणि दीनांचा उद्धार करण्यासाठी सदा उद्युक्त असतात. त्यांचा अवतार केवळ दुसऱ्यासाठी असतो. त्यात त्यांना आपल्या स्वतःचा स्वार्थ नसतो. प्रवृत्तीच्या हलणाऱ्या उंच बांधकामाभोवती ते निवृत्तीच्या पाया भरतात आणि परमार्थाचे मंदिर उभे करतात. धर्म कार्य व धर्म जागृती करून अवतार कार्य सिद्ध करतात आणि आपल्या कार्याची परिपूर्ती झाली की अवतारही संपवतात. प्रत्येक आत्मा हा सर्व जगाला आनंद देणारा, प्रत्येक आत्मा म्हणजे जीवात्मा आणि अंतरात्मा हाच सर्व जगाला आनंद देणारा परमेश्वर आहे व जो परेश्वर तोच कल्याण करणारा आणि सुख देणारा गुरु आहे. तोच तो पराकाष्ठेच्या प्रेमाचे स्थान, अविनाशी सतत असलेला, न विभागलेला, ज्याला देश काल व वस्तू यांचा वेगळेपणा माहित नाही असा व ज्याची विभागणी करता येत नाही असा हा गुरु परमेश्वर संत आहे. परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी या चारही वाणी त्यांचे वर्णन करता करता थकल्या. परा म्हणजे वाणीचे बिंबीजवळ पहिले स्फुरण, पश्यंती म्हणजे हृदयस्थानी अल्पमात्र उमटणारी, मध्यमा म्हणजे कंठस्थानी मननात्मक आणि वैखरी म्हणजे जिच्या योग्य तोंडातून शब्द बाहेर पडतात. तर ह्या चारही वाणी त्यांचे वर्णन करता करता थकल्या. वेदांचेही चातुर्य चालले नाही आणि नीती असे म्हणून त्यांनीही हार घेतली. नीती म्हणजे असे नाही असे म्हणून त्यांनीही हार घेतली. षटशास्त्रे लाजली, षड पुराणे षड दर्शने लाजली. पुराणे व कीर्तने थकली आणि शेवटी शरीराने, वाणीने व मनाने फक्त नमस्कार करण्याचेच साधन शिल्लक राहिले. अशा अत्यंत आश्चर्यकारक लीला असलेल्या
संत साईंचे चरित्र व त्यांच्या पवित्र कथा ऐकून आपले कान पावन करून घेऊया. तोच सर्व इंद्रियांचा चालक हा ग्रंथ रचण्याला बुद्धी देऊन त्याच्या चरित्राची यथाक्रम व सहजपणे आठवण करून देण्यास कारण आहे. तो सर्वांचा अंतर्यामी आहे. तो सर्वांचा अंतर्यामी आत बाहेर सर्व ठिकाणी व्यापून असणार आहे. मग मी व्यर्थ रिकामी काळजी का बरे करावी? त्याचे एक एक गुण आठवले की मनाची वृत्ती स्तब्ध होऊन जाते. मग वाणीला त्याचे वर्णन करणे कसे शक्य आहे? दृढ मौन हेच तत्कथन होय. नाकाने फुलाचा वास घ्यावा, स्पर्शेंद्रियांनी थंडी व उष्णतेचा स्पर्श घ्यावा, डोळ्यांनी सौंदर्य सुख घ्यावे आणि आपणच आपल्याला सुखवावे. जीभ साखरेचा स्वाद घेते, पण तिला तो ज्याप्रमाणे दुसऱ्याला स्पष्ट करून सांगता येत नाही, त्याप्रमाणे साईंच्या गुणांचे वर्णन मला स्पष्ट करून सांगता येत नाही. सद्गुरूच्या जेव्हा मनात येते तेव्हाच तो स्वतः प्रेरणा देतो आणि आपल्या माणसाकडून वर्णन करण्यास अशक्य असलेल्याचे बारकाईने व यथातथ्य वर्णन करून घेतो. हा केवळ शिष्टाचार किंवा वरवरचे बोलणे नव्हे, मनापासूनचे हे उद्गार आहेत. आदराने लक्ष देऊन ऐकण्याची मी तुम्हाला प्रार्थना करतो. जसे गाणगापूर, नरसिंहवाडी, जसे औदुंबर किंवा बिल्लवडी, तसेच गोदावरी नदीच्या काठी हे शिर्डी नावाचे क्षेत्र प्रसिद्ध आहे. गोदावरीचा पवित्र किनारा, गोदावरीचे पवित्र जल, गोदावरीचा थंड वारा हे सर्व संसारातील अंधाराचा नाश करणारे आहेत. गोदावरी महिम्याचे वर्णन सुंदर आहे आणि ते सर्व जगभर प्रसिद्ध आहे. तेथे एकाहून एक शिरोमणी श्रेष्ठ संत होऊन गेले. या गोमतीच्या काठी अनेक तीर्थे आहेत. तेथील पाणी पापांचा नाश करणारे असून त्यात स्नान केले असता आणि ते प्याले असता संसार दुःखाचे निवारण होते, असे पुराणात सांगितलेले आहे. ही गोदावरी नदी अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात कोपरगावा शेजारी शिर्डीची वाट देते. गोदावरी ओलांडल्यावर पलीकडच्या काठावर सुमारे 3 कोसावर म्हणजे 6 मैलावर किंवा 9.5 किलोमीटरवर निम गावात टांगा शिरला की समोर शिर्डी दिसते. निवृत्ती, ज्ञानदेव, मुक्ताबाई, नामदेव, जनाबाई, गोरा कुंभार, गोनाई. गोनाई या ठिकाणी गोमाई शब्द असतो. गोमाई नावाच्या एका विधवा ब्राह्मण संतीचे वर्णन महिपती बुवांच्या श्री भक्ती विजयामध्ये सापडते. एकदा चंद्रभागेला महापूर आला आणि कोणी होडीवाला तिला नदीपार विठ्ठलाच्या दर्शनाला न्यायला. तेव्हा विठ्ठलाने स्वतः होडीवाल्याचे रूप घेऊन तिला पलीकडे नेऊन विठ्ठल दर्शन घडविले. तुकाराम, नरहरी सोनार, नरसिंह मेहता, सजन कसाई, सावता माळी असे संत पूर्वी होऊन गेले आणि आताही बरेच झाले. हे सर्व सात्विक वृत्तीचे, सर्व जग हेच आपले कुटुंब मानणारे व रंजल्या गांजल्यांचे आधार होते. श्रेष्ठ संत रामदास गोदाकाठ सोडून जगाच्या उद्धारासाठी कृष्णाकाठी प्रकट झाले. तसेच हे योगेश्वर साई शिर्डीची महान पुण्याई ही जगाच्या उद्धारासाठी गोदावरीच्या जवळ अवतरले. परीस लोखंडाला सोने पण देतो, त्या परिसाची उपमा संतांना देतात, परंतु संतांची अलौकिक करणी की ते भक्तांना आपले रूपच देत. भेदभाव सोडून अवघ्या सगळ्या सजीव व निर्जीव वस्तू ब्रह्मरूपच आहे. आपल्याला दिसणारे हे जगाचे ऐश्वर्य ब्रह्माचेच अखंड ऐश्वर्य आहे. अशा प्रकारे संपूर्ण विश्व म्हणजे मीच मी आहे असे जेव्हा यथार्थ ज्ञान होईल, तेव्हा मग त्या सुखाची गोडी काय सांगावी. अतिशय चांगला अनुभव येईल. असे मी पण प्राप्त झाले आणि आपल्याला स्वतःशिवाय माहीत असलेले दुसरे काहीच नसले की मग वैर कोणाशी करावे आणि मग भ्यावे तरी कोणाला. भेदभाव सोडून अवघ्या सगळ्या सजीव व निर्जीव वस्तू ब्रह्मरूपच आहे. आपल्याला दिसणारे हे जगाचे ऐश्वर्य ब्रह्माचेच अखंड ऐश्वर्य आहे. अशा प्रकारे संपूर्ण विश्व म्हणजे मीच मी आहे असे जेव्हा यथार्थ ज्ञान होईल, तेव्हा मग त्या सुखाची गोडी काय सांगावी. अतिशय चांगला अनुभव येईल. असे मी पण प्राप्त झाले आणि आपल्या स्वतःशिवाय माहीत असलेले दुसरे काहीच नसले की मग वैर कोणाशी करावे आणि भ्यावे तरी कोणाला. मंगळवेडी जसे संत दामाजी पंत, सज्जनगडी जसे समर्थ रामदास व वाडीत जसे नरसिंह सरस्वती, तसेच शिर्डीमध्ये हे साईनाथ. सिद्धीस नेण्यास कठीण व पार करण्यास कठीण असा संसार याने जिंकला आहे. शांती याचे भूषण आहे. ज्ञानाचा हा मूर्तिमंत भांडार आहे. वैष्णवांचे हे माहेरघर आहे. उद्धारांचा उद्धार असा हा परमार्थ, कर्णाचा अवतार व सारांचे सार असा हा साई आहे. अशाश्वत वस्तूमध्ये ज्याला आसक्ती नाही, आत्मस्वरूपात रंगलेली ज्याची वृत्ती आहे व परमप्राप्ती साध्य करण्याकडे ज्याचे लक्ष आहे, त्याची स्थिती काय वर्णावी. यह लोकातील भरभराट,
किंवा ऱ्हास याविषयी त्याला पर्वा नाही आणि परलोकातील सुखाचा उल्हास किंवा उपहास नाही. त्याचे अंतरंग आरशासारखे निर्मळ आहे आणि वाणी सदा अमृताचा वर्षाव करीत असते. राजा, रंक, दरिद्री व दीन हे सर्व त्याच्या दृष्टीला एकसारखे असतात. स्वतःचा मान किंवा अपमान त्याला ठाऊक नाही. तो स्वतः सर्व प्राण्यामध्ये व्यापून राहिलेला परमेश्वर आहे. लोकांशी बोलत चालत असतो, मुळ्यांचे नाच चाळे पाहत असतो, गझल किंवा गाणे ऐकताना डोलत राहतो, तरी त्याच्या समाधीचा किंचितही भंग होत नाही. सर्व जग जागे असताना झोप येते आणि जगाला झोप लागते तेव्हा हा जागत असतो. याचे अंतःकरण समुद्रासारखे शांत असते. त्याचा निश्चित आश्रम कळत नाही. तो निश्चित आचार व्यवहाराचे नियम पाळत नाही. बहुधा बसल्या बसल्या जागचा हालतही नाही, पण सगळे व्यवहार त्याला ठाऊक असतात. त्याच्या दरबाराचा वरवर दिसायला नेहमीच डोल दिमाग असला आणि त्यावेळी 360 गोष्टी तो जरी सांगत असला तरी मौन पाळणे तो सोडत नव्हता. मशिदीच्या भिंतीला टेकून तो उभा असला, सकाळी व दुपारी भिक्षेसाठी गावात फेऱ्या करीत असला, लेंडीबागेत किंवा चावडीत जात असला, तरी देखील त्याची आत्मस्थिती अखंड असते. पूर्वी कोणत्या जन्मी, कोणत्या प्रसंगी, कोणत्या काळी मी किती तप केले की ज्यामुळे श्री साईनाथांनी मला पदरात घेतले हे मी जाणत नाही. परंतु हे काय त्या तपाचे फळ? मी तर जन्मताच दुष्ट आहे. श्री साई स्वतःच दिनांवर प्रेम करणारे आहेत आणि ही त्यांचीच कधीही न बदलणारी कृपा आहे. सिद्ध पुरुषांच्या गटात जरी जन्म असला तरी त्यांचे वर्तन साधकांसारखे होते. त्यांचा स्वभाव अहंकाराशिवायचा व अतिनम्र होता आणि ते सर्वांचे मन राखीत असत. एकनाथांनी जसे पैठण, ज्ञानदेवांनी जसे आळंदी, तसे श्री साईंनी शिर्डीचे स्थान महिमा संपन्न केले. धन्य शिर्डीचे तृण पाषाण की ज्यांना दररोज प्रयत्न केल्याशिवाय बाबांचे चरण चुंबन घडले आणि बाबांच्या पायाची धूळ मस्तकावर धारण केली गेली. शिर्डीच आम्हाला पंढरपूर, शिर्डीच जगन्नाथपुरी व द्वारका नगर, शिर्डीच गया, शिर्डीच विश्वेश्वराची काशी व शिर्डीच रामेश्वर सुद्धा. शिर्डीच आम्हाला बद्रीनाथ, केदारनाथ, शिर्डीच आम्हाला नाशिक त्र्यंबकेश्वर, शिर्डीच महाकाळेश्वराचे उज्जैन व शिर्डीच महाबळेश्वराचे गोकर्ण क्षेत्र. शिर्डीतला साईचा समागम हाच आम्हाला आगम आणि निगम म्हणजे वेद व धर्मशास्त्र की ज्यामुळे संसारातील सगळे व्यवहार कमी 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 होत जाऊन परमार्थाचा मार्ग सुलभ होतो. समर्थ साईंचे जे दर्शन तेच आम्हाला योग साधन आणि त्यांच्याशी केलेले संभाषण म्हणजेच आमच्या पापांचे क्षालन. त्यांचे चरण संवाहन हेच आम्हाला त्रिवेणीचे स्नान. त्रिवेणी म्हणजे गंगा, यमुना व गुप्त असलेली सरस्वती या 3 नद्यांचा संगम होऊन झालेल्या प्रवाहाचे प्रयाग म्हणजेच अलाहाबाद येथील स्नानाचे म्हणजे आंघोळीचे स्थान. त्यांच्या चरण तीर्थाचे सेवन हेच आम्हाला वासनांचे निर्मूलन. त्यांचे जे आज्ञा करणे तेच आम्हाला वेदवचन आणि त्यांच्या उदी प्रसादाचे सेवन हेच आम्हाला सर्व प्रकारचे पुण्य पावन साधन. साईच आम्हाला परब्रह्म, साईच आमचा परमार्थ, साईच श्रीकृष्ण, श्रीराम व निजाराम देखील साईच. साई स्वतः सुख दुःख, राग लोभ इत्यादी द्वंद्वाच्या पलीकडचा आहे. तो कधीही आनंदातही नसतो आणि खिन्नही नसतो. सदैव आत्मस्वरूपात रंगलेला व सदोदित ब्रह्मच आहे. शिर्डी केवळ मध्यबिंदू आहे. बाबांच्या कार्याची किंवा वास्तव्याची जागा तर पंजाब, कलकत्ता, हिंदुस्थान, उत्तर प्रदेशला यामध्ये हिंदुस्थान म्हटले आहे, गुजरात, दख्खन, कानडा म्हणजे कर्नाटक वगैरे सर्व ठिकाणी आहे. शिर्डीतील साईची समाधी म्हणजे सर्व संतांचा मेळावा आहे. तिकडे जाण्याच्या रस्त्याला लागले की प्रत्येक पावला गणिक जीवाचे संसार बंधन तुटते. नुसते रूढी म्हणून समाधीचे दर्शन घेतले, नुसते रूढी म्हणून फक्त जरी समाधीचे दर्शन घेतले तरी जन्माला आल्याचे सार्थक होते. मग ज्यांनी बाबांची सेवा करण्यात आयुष्य खर्च केले त्यांचे भाग्य मी काय वर्णावे. मशिदीवर व वाड्यावर सुंदर निशाणांच्या रांगा आकाशात उंच फडकतात आणि जणू काय भक्तांना हाताने बोलवतात. बाबांचा महंत म्हणून नावलौकिक झाला आणि गावोगावी त्यांचे महत्व पसरले. कोणी त्यांना खऱ्या श्रद्धेने नवस केला तर कोणी लोक त्यांच्या नुसत्या दर्शनाने संतुष्ट झाले. कोणाच्या मनातील विचार कसेही असोत, बुद्धीही निष्पाप असो वा लबाडीची असो, दर्शन घेतल्याबरोबर त्यांचे चित्त शांत होते आणि लोक मनात आश्चर्यचकित होतात. पंढरपुरात विठ्ठल व रखुमाई यांच्या दर्शनाने जे नवल तेच विठ्ठल दर्शन साईबाबा शिर्डीत देत असत. ही जर कोणाला अतिशयोक्ती वाटत असेल तर त्यांनी विठ्ठलाची दृढ भक्ती असलेल्या गवळी बुवांचे बोल ऐकावे, म्हणजे त्यांचा संशय फिटेल. हे पंढरीचे वारकरी होते. जशी त्यांची दरवर्षी पंढरपुराची फेरी
तशीच ते शिर्डीची वारी करीत असत. त्यांना साईबाबांचे भारी प्रेम होते. एक घाडो बरोबर असे व एक शिष्य सोबती म्हणून असे. बुवांची जीभ राम कृष्ण हरी नामाचा सारखा गजर करीत असे. त्यांच्या वयाला 95 वर्ष झाली होती. चातुर्मासात गंगा नदीच्या काठी व उरलेले 8 महिने पंढरपुरी बुवांचे राहणे असे. त्यामुळे दरवर्षी येता जाता त्यांची साईबाबांशी भेट होत असे. बाबांचे पाहत पाहत विनम्र होऊन ते म्हणत बाबांच्याकडे पाहत पाहत विनम्र होऊन ते म्हणत असत, हाच तो दयावंत व अनाथांचा नाथ साक्षात पंढरीनाथ. रेशमी किनार असलेली धोत्र नेसून काय कोणी संत होत असतात. त्यांना कष्ट करून हाडाचे मणी व रक्ताचे पाणी करावे लागते. देव पण काय फुकटच लागते. हाच तो प्रत्यक्ष पंढरीराव होय. हे जग मूर्ख आहे हे पक्के ओळखून याचे देव पण लक्षात आणावे. ज्याला पंढरीनाथाची भक्ती होती अशा भगवत भक्ताची ही उक्ती, तेथे माझ्या पामराचा अनुभव तो काय महत्वाचा, श्रोत्यांनी स्वतः अनुभव घ्यावा. साईबाबांना नामस्मरणाची फार आवड होती. ते आपल्या समोर रात्रंदिवसाचा नामसप्ताह करून घेत असत. एकदा त्यांनी दासगणूंना नामसप्ताह मांडायला आज्ञा केली. तेव्हा दासगणू म्हणाले, मांडतो परंतु विठ्ठल प्रगटला पाहिजे. त्यावर बाबा छातीला हात लावून म्हणाले, हो हो, विठ्ठलाची मूर्ती साक्षात प्रगट होईल, भक्ताचा भाव मात्र पाहिजे. डाकुरनाथाची डंकपुरी, पंढरी रायाची पंढरी अथवा रणछोड रायाची द्वारका नगरी ती हीच शिर्डी आहे. ती पाहायला दूर जाण्याची जरुरी नाही. विठ्ठल काय दुसऱ्या कुठल्या गुप्त जागेतून उठून येणार आहे का? भक्ताच्या प्रेमाने उत्कटून येथे देखील प्रगट होऊन राहील. पुंडलिकाने आई वडिलांची सेवा करून देवाधिदेवाला बोलिवले आणि देवाधिदेवाने पुंडलिकाच्या भक्ती प्रेमासाठी विटेवर विसावा घेतला. असो, सप्ताहाची समाप्ती झाल्यावर दासगणूंना विठ्ठल दर्शन झाले असे म्हणतात. आता बाबांच्या शब्दांची आणखीन एक प्रचिती घ्या. एकदा काकासाहेब दीक्षित नित्य नियमाप्रमाणे पाठी स्नान करून आसन लावून ध्यान करीत बसले असताना त्यांना विठ्ठलाचे दर्शन झाले. आश्चर्य म्हणजे नंतर जेव्हा ते बाबांच्या दर्शनाला मशिदीत गेले तेव्हा बाबांनी त्यांना विचारले, विठ्ठल पाटील आला होता ना, त्याची भेट झाली ना? मोठा पळपुट्या बरे का तो विठ्ठल. आता त्याला मेख मारून जागेवरून हलणार नाही असं स्थिर कर. एक क्षण जरी दुर्लक्ष झाले तरी तो दृष्टी चुकवून पळ काढेल. असो, हा तर प्रातःकाळचा प्रकार. पुढे दुपार झाली असता विठ्ठल दर्शनाच्या सोहळ्याचे आणखीन एक प्रत्यंतर पहा. कोणी एक बाहेरगावचा इसम पंढरपूरच्या विठोबाच्या चांगल्या 5-25 छब्या घेऊन विकण्याच्या इच्छेने आला. सकाळी ध्यानात असताना विठ्ठलाची जी मूर्ती दिसली तिचीच हुबेहूब प्रतिकृती पाहून दीक्षितांना मनात आश्चर्य वाटले आणि बाबांच्या शब्दांची त्यांना आठवण झाली. लगेच त्यांनी मोठ्या प्रेमाने त्या विक्रेत्याला मोल देऊन एक छबी विकत घेतली आणि भक्तिभावाने ती पूजेत ठेवली. श्री साईंचा विठ्ठल पूजनी आदर असल्याबद्दलचे आणखीन एक सुंदर व ऐकण्याला अतिशय गोड असे कथानक आपण आनंदपूर्ण मनाने ऐका. भगवंतराव क्षीरसागरांचे वडील श्रेष्ठ विठ्ठल भक्त होते आणि पंढरपुरांची फेरी वारंवार व वरच्यावर करीत असत. वडिलांचे निधन झाल्यावर घरातील विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजा व नैवेद्य बंद झाले आणि श्राद्ध तिथी करणेही राहिले. पंढरपूरच्या वारीची तर कथा वार्ताच नाही. पुढे एकदा हे भगवंतराव शिर्डीस आले तेव्हा त्यांच्या वडिलांची आठवण येऊन त्यांना बाबा म्हणाले, तो माझा दोस्त होता, हा त्या माझ्या मित्राचा मुलगा, म्हणून मी त्याला खेचून आणले. हा कधीही नैवेद्य करीत नाही आणि मला सुद्धा उपाशी ठेवतो, विठ्ठलाला सुद्धा उपाशी ठेवतो, म्हणून याला मी शिर्डीला आणले. आता आठवण देऊन त्याला मी पूजेला लावीन. एकदा पर्व विशेषाच्या निमित्ताने दासगणूंचे प्रयाग तीर्थाला स्नानाला जावे असे मन झाले आणि ते बाबांची आज्ञा घेण्याकरता आले. त्यावर बाबांनी उत्तर दिले, अरे त्यासाठी इतके दूर जाण्याची काय गरज, हेच आपले प्रयाग तीर आहे. मनात पक्का विश्वास ठेव. आणि खरंच केवढं आश्चर्य सांगावे, दासगणूंनी बाबांच्या चरणी मस्तक ठेवताच बाबांच्या दोन्ही अंगठ्यातून पाणी निघाले आणि गंगा यमुनेचे जल पाझरले. हा चमत्कार पाहून दासगणूंना गहिवरून आले. बाबांची केवढी ही महान कृपा.
त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्यांच्या वाणीला स्फुरण चढले आणि बाबांवरचे त्यांचे प्रेम उच्चंबळून येऊन बाबांच्या आगाध शक्तीचे व अगटित लीलांचे वर्णन करून ते मन समाधान पावले. दासगणूंचे हे पद गोड आहे. श्रोत्यांची वेळीच हौस पुरावी म्हणून या प्रासादिक पदाचा लाभ देऊन ही होड मी पुरवितो. पद. आगाध शक्ती अगटित लीला तव सद्गुरु राया, जड जीवा ते भविताराया तू नौका सदया. हे सद्गुरु राया, तुझी शक्ती अमर्याद आहे आणि तुझ्या लीला आश्चर्यकारक आहे. दयाळू असा तू अज्ञानी जीवांसाठी संसार पार करून जाण्याची नौका आहेस. वेणी माधव आपण होऊनी प्रयाग पद केले, गंगा यमुना द्वय अंगुष्ठी प्रवाह दाखविले. आपण श्री विष्णू होऊन आपल्या चरणांना प्रयाग बनविले आणि दोन्ही अंगठ्यातून गंगा यमुनेचे प्रवाह दाखविले. कमलोद्भव कमलावर शिवहर त्रिगुणात्मक मूर्ती, तूची होऊनी श्री साई समर्था विचरसी भूवरती. कमळात उत्पन्न झालेला ब्रह्मदेव, लक्ष्मीचा पती विष्णू व शिव किंवा हर म्हणजे शंकर, या तिघांची एकत्र त्रिगुणात्मक मूर्ती होऊन हे श्री साई समर्था तूच्या पृथ्वीवर फिरत आहेस. प्रहर दिसाला ब्रह्मासमते ज्ञानमुखे वदसी, तमोगुणाला धरुणी रुद्र रूप कधी कधी दाखविसी. दिवसा ब्रह्मदेवाने तोंडाने ज्ञानाच्या गोष्टी तू सांगतोस. दिवसा ब्रह्मदेवाप्रमाणे तोंडाने तू ज्ञानाच्या गोष्टी सांगतोस, तर कधी कधी तमोगुणाला धरून अति संतापलेले शंकराचे रौद्र रूप दाखवतोस. कधी कधी श्रीकृष्णासम त्या बाललीला करिसी, भक्त मनासी सरस करुणी मराळ तू बनसी. कधी कधी श्रीकृष्णाप्रमाणे लहान मुलांचे खेळ खेळतोस, तर कधी कधी भक्तांच्या मनाला तळे किंवा सरोवर करून त्यात हंस पक्षी होऊन राहतोस. यवन म्हणावे तरी ठेविसी गंधावर प्रेमा, हिंदू म्हणू तरी सदैव वससी मशिदीत सुखधामा. तुला मुसलमान म्हणावे तर तू गंधावर तुझे प्रेम आहे, आणि तुला जर हिंदू म्हणावे तर तू मशिदीत सदा सुखाने राहतोस. धनिक म्हणावे जरी तुला तरी भिक्षाटन करीसी, फकीर म्हणावे तरी कुबेरा तू दाने लाजविसी. तुला जर श्रीमंत म्हणावे तर तू भिक्षेसाठी दारोदार फिरतोस. तुला जर फकीर म्हणावे तर दान करताना तू कुबेरालाही लाजवतोस. तो कसा ते मशीद म्हणू तरी वनी ते ठाया, दोन्ही सदा प्रज्वलित राहे उदी लोका द्याया. तुझ्या घराला जर मी मशीद म्हणावे तर त्या ठिकाणी लोकांना उदी देण्याकरता सदा अग्नी पेटलेला असतो. सकाळपासून भक्त साबडे पूजन तव करीती, माध्यानीला दिनकर येता होत असे आरती. सकाळपासून भोळे भक्त तुझे पूजन करतात आणि सूर्य दिवसाच्या मध्यावर आला म्हणजे तुझी आरती होते. चहू बाजूंना पार्षदगण सम भक्त उभे राहती, चौरी चामरे करी धरुणी तुझवर ढाळीती. चोहो बाजूंना चारही बाजूंना पार्षद गणाप्रमाणे भक्त उभे राहतात आणि चौर्या चांबरे हातात धरून तुझ्यावरती ढाळतात. शिंग कडाळे सूर सनय्या दनदनते घंटा, चोपदार ललकारती द्वारी घालून या पट्टा. शिंगे मोठ्या आवाजाने, सनया एकसारख्या मधुर ध्वनीने, तर घंटा दणदणीत आवाजाने वाजतात आणि चोपदार कमरेला पट्टा घालून दाराशी ललकारतात. आरती समयी दिव्यासनी तू कमलावर दिससी, प्रदोष काळी बसुनी धुनी पुढे मदन दहन होसी. आरतीच्या वेळी सुंदर आसनावर बसून तू कमलावर दिसतोस म्हणजे विष्णू दिसतोस, आणि प्रदोष काळी म्हणजे सायंकाळी धुनी पुढे बसून तू मदन दहन म्हणजे कामदेवालाही भस्म करून टाकणारा शिवशंकर बनतोस. आशा लीला त्या त्रय देवांच्या प्रत्यही तव ठाई, प्रचितीस येतात यमुच्या हे बाबा साई. अशा तिन्ही देवांच्या लीला हे बाबासाई तुझ्या ठिकाणी आम्हाला रोज रोज अनुभवास येतात. ऐसे असता उगीच मन भटकत हे फिरते, आता विनंती हीच तुला बा स्थिर करीत्या ते.
असे असताना माझे हे मन उगीच भटकत फिरते. त्याला तू बाबा आता स्थिर कर, हीच तुला आता माझी विनंती आहे. अधमाधम मी महापात की शरण तुझ्या पाया, आलो निवारा दास गणूंचे त्रिताप गुरुराया. नीचात नीच मी महापातकी आहे, तुझ्या पायी शरण आलो आहे. हे गुरुराया, माझे त्रिताप आता तू दूर कर. असो, लोक आपली महाभयंकर पापे धुवून टाकण्याकरिता गंगेच्या ठिकाणी जातात, तर गंगा आपल्या पापापासून सुटण्यासाठी संतांच्या पायाला लागते. जेव्हा साईबाबांचे हे पवित्र चरण सोडून गंगेची किंवा गोदावरीची यात्रा करण्याची जरुरी नाही. भक्तिभावाने हे संत स्तोत्र व हे साईबाबांचे गोड चरित्र ऐका म्हणजे पुरे. जसे गोनाईला भीमरथीत नामदेव व तमालाला भागीरथीत कुबेर सुदैवाने शिंपल्याचे आत प्राप्त झाले, तसेच हे साईनाथ तरुण 16 वर्षाच्या वयात निंबाच्या झाडाखाली शिर्डी गावात भक्तांसाठी प्रथम प्रगट झाले. प्रगट झाल्यापासूनच ते ब्रह्मज्ञानी होते. विषय वासना स्वप्नातही नव्हती. मायेला तर लात मारून हाकलून दिलेले होते आणि मुक्ती त्यांच्या पायाशी लोळण घेत होती. बाबांचा जन्म कोणत्या देशात, कोणत्या पवित्र वंशात, कोणत्या माता पित्यांच्या पोटी झाला होता हे कोणालाच कळत नव्हते. त्यांची या अगोदरची परिस्थिती व त्यांचे बाप कोण व आई कोणती हे कोणाला ठाऊक नव्हते. सर्व लोक विचारून विचारून थकले, पण कोणाला पत्ता लागला नाही. आई बाप, सगळे सोयरे, जात भाई एवढेच नाही तर सर्व संसार टाकून ते लोकांच्या कल्याणाकरता शिर्डीत प्रगटले होते. शिर्डीत नाना चौकदाराची आई अतिवृद्ध होती. तिने साईबाबांच्या वागण्याचे मोठे कौतुक सांगितले. ती म्हणे की सुरुवातीला हे गोरे गोमटे अति सुंदर पोर निंबाच्या झाडाखाली आसन घालून स्वस्त बसलेले दृष्टीस पडले. त्याचे सुंदर लहान रूप पाहून लोकांच्या मनाला खूप आश्चर्य वाटले. कोवळ्या वयात हे खडतर तप, थंडी व ऊन एक सारखे, वय अगदी लहान, आणि असे हे त्याचे कौतुकास्पद वागणे. सगळे गावकरी आश्चर्यचकित झाले आणि या मुलाच्या दर्शनाला गावोगावचे लोक इथे येऊ लागले. दिवसा कोणाची संगत नाही, रात्री कसलीच भीती नाही. ही बालमूर्ती कोठून आली याचे सगळ्यांच्या मनात आश्चर्य वाटत होते. बांधा अत्यंत सुंदर, पाथाच अंतकरणात प्रेम दाटून येत असे. तो कोणाच्याही घरीदारी जात नसे. रात्रंदिवस निंबवृक्षाजवळ बसत असत. जो तो खूप आश्चर्य करीत की असे हे कोवळ्या वयाचे व मोहक रूपाचे हे पोर रात्रंदिवस उघड्यावर कसे बरं राहत असेल. बाहेरून हा पोर वाटतो, परंतु कृतीने हा थोराहून थोर आहे. जणू काय वैराग्याचा पूर्ण अवतारच. सगळ्यांना मोठे नवल वाटले. एके दिवशी आश्चर्यकारक गोष्ट घडली. दोघा चौघांच्या अंगात खंडोबाचा संचार झाला आणि ते घुमू लागले. मग लोक त्यांना प्रश्न विचारू लागले. एकाने प्रश्न केला, कोणत्या भाग्यवंताचे हे पोर बरं? येतपर्यंत ते कुठून आणि कसं आलं? देवा खंडोबा, तू तरी बाबा आता याचा शोध कर. देवाने उत्तर दिले, जा कुदळी आणा, मी दाखवितो ती जागा खाना, त्या पोराचा ठिकाणा लागेल. मग तेथेच त्या गावकुसाजवळ त्याच निंबवृक्षाच्या बुडाशी कुदळीवर कुदळी मारताच तेथे विटा आढळल्या. मग तेथेच त्या गावकुसाजवळ त्याच निंबवृक्षाच्या बुडाशी विटांचा थर संपल्यावर आणि जात्याची तळी दूर सारल्यावर एक भुयार दृष्टीस पडले, ज्यात 4 समया जळत होत्या. ते भुयार चुने गच्चे होते आणि त्यात एक पाट व एक गोमुखी सह सुंदर जपमाळ होती. देव म्हणाले, म्हणजे ज्याच्या अंगात खंडोबा आला होता ती व्यक्ती म्हणाली, या ठिकाणी या पोराने 12 वर्ष तप केले होते. मग सर्व लोक आश्चर्याने पोराला खोदून विचारू लागले. तेव्हा त्या 12 मुलखाच्या गमती पोराने भलतीच कथा सांगितली. तो म्हणाला, माझ्या गुरूंचे हे स्थान आहे, माझे पवित्र वतन आहे तसेच याचे जतन करा. माझे एवढे सांगणे आहे ते ऐका. बाबा असे बोलले आणि ऐकणाऱ्यांनी ऐकले. परंतु बाबा असे भलते बोलले असे म्हणण्याला माझी जीभ का बरं वळली असेल? माझे मलाच आश्चर्य वाटते. असा का माझा समज?
परंतु आता मला कळते, बाबांचा हा सहज विनोदही असेल. मूळचीच बाबांना थट्टेची आवड. भुयार त्यांचेच आलंय म्हणजे त्यांचेच वस्तीचे स्थान असेल देखील. परंतु आपल्या गुरूंचे म्हटले तर त्यात कोणते मोठे आपले महत्व खर्च होणार आहे, असे कदाचित बाबांना वाटत असेल. असो, बाबांच्या आज्ञेवरून गावकऱ्यांनी पूर्वीप्रमाणे विटा लावून बाबांच्या गुरुची जागा म्हणून ते भुयार बंद करून टाकले. जसा अश्वत्थ किंवा औदुंबर, तसाच बाबांना हा निंबतरू श्रेष्ठ होता. त्यावर त्यांचे अति प्रेम होते आणि त्याचा ते फार आदर करीत असत. म्हाळसापत्ती वगैरे शिर्डीचे जुने गावकरी लोक बाबांच्या गुरुचे हे समाधी स्थान म्हणून त्याला नेहमी वंदन करत. या समाधी स्थानाजवळ बाबांनी 12 वर्ष मौन धरून तपश्चर्या केली, अशी वार्ता लोकात प्रसिद्ध आहे. समाधी व निंब वृक्षासकट चारी बाजूंची जागा विकत घेऊन बाबांचे एक भक्त साठे साहेब यांनी तेथे 4 ओटे असलेली इमारत उठवली. हीच इमारत, हाच वाडा यात्रेकरूंची अगदी सुरुवातीची राहण्या बसण्याची जागा होती. त्या ठिकाणी आल्या गेल्यांची फारच म्हणजे खूपच गर्दी होत असे. साठ्यांनी निंबाला पार बांधला. दक्षिण व उत्तर दिशांकडे वरचे मजले काढले आणि उत्तरेचा जिना तयार करताना त्या खाली हे भुयार दाखवले. जिन्याखाली दक्षिण दिशेकडे तोंड असलेला एक सुंदर कोनाडा आहे. त्याच्या समोरच निंब वृक्षाच्या पारावर उत्तर दिशेकडे तोंड करून भक्त बसतात. गुरुवारी व शुक्रवारी सूर्य मावळल्यावर जो या ठिकाणी शेणाने सारवून वर क्षणभर ऊत जाळे, त्याला श्रीहरी सुखी करी. श्रोत्यांच्या मनात शंका येईल की ही अतिशयोक्ती तर नसेल ना, किंवा हे कितपत खरे असेल. तरी मुळीच शंका मनात धरू नका. हे माझ्या पदरचे विधान नाही. कानांनी ऐकलेले हे साईबाबांचे शब्द आहेत. ज्यांनी ते प्रत्यक्ष ऐकले ते आज जिवंत सुद्धा आहेतच की. पुढे झाला दीक्षितांचा वाडा आणि भाडे देऊन राहणाऱ्यांची ऐसपैस सोय झाली. मग थोड्या दिवसातच पुढे तिथे दगडी वाडाही बांधला गेला. दीक्षितांच्या पुण्यकारक कृत्यांची प्रसिद्धी आधीच होती. ते भावार्थाची ओतीव मूर्तीच होते. आंग्ल भूमीच्या यात्रेला गेले असताना, म्हणजे इंग्लंडला गेलेले असताना, तेथे त्यांच्याकडून आपले मूळ कारण पेरले गेले. आपले आध्यात्मिक आकर्षणाचे मूळ कारण पेरले गेले. येथे श्रोते शंका घेतील की मथुरा, काशी, द्वारका इत्यादींसारखी भारतातील धार्मिक तीर्थे सोडून धर्मबाह्य जी आंग्लभूमी ती परमार्थ कसे बरे साध्य करून देईल. श्रोत्यांची ही शंका साहजिकच आहे. ती दूर झाली तर त्यांना कौतुकच वाटेल. थोडेसे विषयांतर होईल, परंतु सर्व श्रोते मला क्षमा करतील अशी मी आशा करतो. काशी, प्रयाग, बद्रिकेदार, मथुरा, वृंदावन, द्वारकापुरी इत्यादी अति पवित्र यात्रा दीक्षितांच्या पदरी पूर्वीच होत्या. शिवाय वाडवडिलांची पुण्याई, सद्भाग्याची अपूर्वाई व सर्व मागील जन्मात संपादिलेल्या पुण्याची भरपाई म्हणून श्री साईबाबांचे दर्शन त्यांना घडले. या दर्शनाचे मूळ कारण म्हणजे प्रारब्धाने प्राप्त झालेला लंगडेपणा, जो इंग्रजांच्या देशात असताना पाय घसरून आला. वरून दिसायला जरी हा कुयोग असला तरी त्याचा परिणाम शेवटी गुरुपुष्ययोग होण्यात झाला आणि त्यामुळे दीक्षितांच्या चांगल्या कर्मांना फळ येऊन श्री साईंचा अलभ्य संयोग घडला. चांदोरकरांची गाठ पडली आणि साईंची कीर्ती कानी पडली. ते म्हणाले, साईंच्या दर्शनाचे नवल तर पहा खरे, लंगडेपणा लगेच जाईल. परंतु पायाच्या या लंगडेपणाला दीक्षित कधीच कमीपणा मानित नव्हते. माझा खरे लंगडेपणा मनाचा आहे, तो घालवा असे ते साईबाबांना म्हणाले. त्वचा, रुधिर, मांस व हाडे यांचा समुदाय म्हणजे माणसाच्या देहाचा सांगड आहे आणि संसार गाडा क्षणभंगूर आहे. पाय लंगडा राहिला तर काय बिघडले. सन 1909 महिना नोव्हेंबर तारीख 2 या दिवशी दीक्षितांना साईबाबांचे पुण्यपावन दर्शन प्रथम घडले. मग पुढे ते त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात जेव्हा शिर्डीला श्रींचे पुन्हा दर्शन घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांना तेथेच राहण्याची इच्छा झाली. आधी त्यांना विचार आला
की 25 शेर काढून विकावे आणि पत्र्याचे एक छप्पर बांधावे म्हणजे यात्रेकरूंची सोय होईल. परंतु नंतर पुढे वाडाच बांधावा असा मनाचा निश्चय झाला आणि पुढच्या वर्षी पायाचा दगड बसवून कामाची सुरुवात केली. 9 डिसेंबरचा तो दिवस बाबांची संमती घेतली आणि तोच शुभ मुहूर्त मानून पाया बांधणे उरकून घेतले. बोलावूनही न येणारे दीक्षितांचे बंधूही त्याच दिवशी त्याच शुभवेळी आधीच आलेले होते. श्री दादासाहेब खापर्डे सुद्धा पूर्वीच एकटे आलेले होते. घरी परत जाण्यासाठी बाबांची आज्ञा मागताना त्यांना किती अडचणी आल्या होत्या. परंतु खापर्ड्यांना घरी जाण्यासाठी आणि दीक्षितांना पाया घालण्यासाठी आज्ञा दोघांनाही 10 डिसेंबर रोजीच झाल्या. आणखीन या दिवसाचे महत्व म्हणजे बाबांची चावडीची शेजारती देखील याच दिवसापासून करण्यास सुरुवात झाली. पुढे सन 1911 मध्ये रामनवमीचा चांगला मुहूर्त साधून गृहप्रवेशाचे कार्य विधीपूर्वक उरकून घेतले. पुढे श्रीमंत बुट्टीचा वाडा अलोट पैसा खर्च करून झाला आणि त्यात बाबांचा देह विश्रांतीला येऊन पैसाही सार्थकी लागला. जेथे पूर्वी एकही वाडा नव्हता तेथे आता 3 झाले. परंतु सुरुवातीला साठ्यांच्या वाड्याचा उपयोग सर्वांना फारच झाला. या वाड्याचे आणखीन एक महत्व म्हणजे याच ठिकाणावर पूर्वी बाबांनी आपल्या हातांनी लावलेली फुलझाडांची बाग होती. या बागेची लहानशी कथा पुढील अध्यायात सांगितली जाईल. हा हेमाडपंत श्रोत्यांसह साईंच्या चरणी मस्तक ठेवीत आहे. वामन तात्या घडे पुरवीत होता आणि साई समर्थ पाणी शिंपून त्या उखर जागी नापी खडकाळ व रेताळ जमिनीवर बाग उठवीत होते. नंतर ते गुप्त झाले. परंतु काही दिवसांनी औरंगाबादेजवळ चांद पाटलांशी भेट होऊन त्यांच्याकडच्या लग्नाच्या भराडाबरोबर शिर्डीला पुन्हा परतून आले व पुढे देवीदासांची भेट झाली. जानकीदासांची गाठ पडली. गंगागिराशी दृष्टादृष्ट झाली आणि हे त्रिकूट शिर्डीत एकत्र जमले. मोहितींबरोबर कुस्ती झाली. मशिदीत वस्ती झाली. डेंगळ्यांबरोबर प्रेम जडले आणि भोवती भक्त भेटले. या सर्व गोष्टींचे वर्णन पुढच्या अध्यायात ऐकले जाईल. आता हेमाडपंत श्री साईंना शरण जाऊन अनन्यपणे त्यांना लोटांगण घालतात. सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा साई समर्थ अवतरण नावाचा 4था अध्याय समाप्त झाला आहे. आपली ही साई सेवा श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. ओम साईराम.